जळगाव जिल्ह्याच्या चोपडा तालुक्यातील मेलाने गावात वनपट्ट्यातील शेतीमध्ये मक्याची शेती करत असताना त्यात आंतरपीक म्हणून गांजा लागवड केल्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखेला मिळाली। स्थानिक गुन्हे शाखा जळगाव आणि चोपडा ग्रामीण पोलीस स्टेशनचे कर्मचारी यांनी संयुक्तरित्या या गावी जाऊन शेतात पाहणी केल्यावर मकाच्या पिकांमध्ये गांजा लागवड केल्याचे आढळून आले। पोलिसांनी 1.5 एकर क्षेत्रामधील गांजा उपटून एकूण 975 किलो असा 44,10,000 किमतीचा मुद्देमाल जप्त केला। त्यासोबत शेती करणाऱ्या शेतकऱ्याला अटक केली। चोपडा तालुक्यातील ग्रामीण पोलीस स्टेशनच्या हद्दीत गेल्या 6 महिन्यात गांजा शेती उद्ध्वस्त करण्याची ही दुसरी घटना आहे। काल चोपडा ग्रामीण पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये मेलाने गावाजवळ दक्षिण भोरमरी वनक्षेत्राच्या एरियामध्ये एका शेतामध्ये मकाच्या शेतीत लपून छपून गांजा लागवड केल्याची गोपनीय माहिती प्राप्त झाली। त्याच्यावरून एलसीबी पथकाच्या माहितीवरून एलसीबीचे पथक तसेच चोपडा ग्रामीण स्थानिक पोलीस यांनी तिथे कारवाई केली आणि त्या कारवाईमध्ये इथून जवळपास 1.5 एकर क्षेत्रामध्ये गांजा लागवड आढळून आली। तसं त्याचा गांजा आपण जप्त केलेला आहे। एकूण 975 किलोग्राम त्याचे वजन आहे आणि सुमारे 44 लाखाची त्याची बाजारात किंमत आहे। त्यामध्ये आपण एक आरोपी सुद्धा अटक केलेला आहे आणि पुढील तपास याच्यामध्ये चालू आहे। अशा कुठे प्रकारे अशा अनधिकृतपणे गांजाची लागवड आढळून आल्यास नक्कीच पोलिसांना माहिती द्या। पोलीस 100% कारवाई करते। तर यापुढे गोपनीय माहिती मिळाल्यास त्याप्रमाणे कारवाई करण्यात येईल। ठळक घडामोडींसाठी देशोन्नती न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा। मुंबई, पुणे, नागपूर, मराठवाडा असो का विदर्भ, राजकीय, सामाजिक, शैक्षणिक क्षेत्र असो का क्रीडा, सर्वच घडामोडीचे विश्लेषण पाहायला विसरू नका। फक्त देशोन्नती न्यूजवर।